रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथे भूस्खलनाचा धोका. 33 कुटुंबातील 69 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ सोनारवाडी येथे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जमिनीला मोठ्या प्रमाणात चिरा पडल्याने भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत 33 कुटुंबातील एकूण 69 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेऊन धोकादायक परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. स्थलांतरित नागरिकांची तात्पुरती व्यवस्था बाळकृष्ण पंडित व वर्षा हरिश्चंद्र पाटणकर यांच्या निवासस्थानी करण्यात आली असून त्यांना अन्न, पिण्याचे पाणी, निवारा तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विस्थापित नागरिकांची संख्या एकूण 33 कुटुंबे, पुरुष 32, स्त्रिया 31, 6 मुले, एकूण विस्थापित 69. घटनास्थळी पंचायत समिती सदस्य निलेश कुंभार, तालुका प्रमुख निलेश ऐरे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, ग्रामसेविका गंभीरे मॅडम, तलाठी, पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी यांनी भेट घेऊन स्थलांतरित नागरिकांच्या सुविधांची पाहणी केली. प्रशासनाकडून परिसरावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुढील काही दिवस परिस्थितीनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. रायगडचा बुलंद आवाजसाठी सिद्धेश पवार, पोलादपूर.